पंढरपूरमधल्या माडामधील शिवसेना शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी आक्रमक झाला। कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं भाषण सुरू असताना सत्यवान कदम या शेतकऱ्यांना काळी झेंडी दाखवत घोषणाबाजी केलेली आहे। दरम्यान सत्यवान कदमला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कोल्हापुरात उपचारांअभावी एका रुग्णाचा बळी गेलेला आहे। करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यामध्ये एका महिलेला उपचाराअभावी त्याचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान रस्त्याअभावी उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात विलंब झाला आणि त्यात महिलेचा मृत्यू झाला। सोलापूरमधील पोथरे गावामध्ये पाईपलाईनला पाणीपुरवठा उच्च दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत। मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। गावामध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे, मात्र योग्य नियोजन होत नसल्याने यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दखल घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। पाडाला आलेल्या आंब्यांची बाग जाळून टाकण्याची मालिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। करवीर तालुक्यामधील गिरगाव आणि दर्याचे वडगाव इथल्या आंब्यांच्या बागा अज्ञात समाजकंटकांनी जाळलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय। सातारा शहरालगत असणारे करंजगावच्या काळभैरवनाथ यात्रेला कालपासून सुरुवात झाली। काळभैरवनाथाच्या मंदिरासमोर अग्निचरातून आज अष्टमीच्या दिवशी भाविक जातात। हा सोहळा पाहण्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात।